आत्ता दीपक हो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया यूट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या 1ली ते 10वीच्या शिष्यवृत्ती संदर्भामध्ये आपला स्कूल प्रोफाईल कशी अपडेट करायची आहे ते. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं स्टुडंट प्रोफाईल अपडेट कशी करायची आहेत. लॉग इन करून आपण या पेजवरती आल्यानंतर इथं 3 नंबरची जी टॅब आहे ती स्टुडंट प्रोफाईल नावाची जी टॅब दिसते त्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. इथं आपल्याला आपली जी इयत्ता निवडायची आहे ती इयत्ता, तो जात संवर्ग, जेंडर एवढं नेऊन इथं शोवरती क्लिक केल्यावरती आपल्याला ते विद्यार्थी इथे दिसते. बघा, अशी माहिती भरल्यानंतर आपल्याकडे जे विद्यार्थी असेल ते इथं आपल्याला दिसतील. त्यानंतर आपल्याला इथे त्यांचे आधार इथे अपडेट करायचे आहे. याला आपण क्लिक केल्यानंतर ब्ल्यू याच्यामध्ये तर इथे आपल्याला दोनही आधार जे आहेत ते अपडेट करायचे. एक स्टुडंटचा आणि दुसरा आहे तो पॅरेंट्सचा. आणि इथं आता सगळ्यात मोठा आपला कस लागणार आहे तो म्हणजे हे OTP बेस आपल्याला आधार त्यांचे व्हेरीफाय करायचे आहेत. तर दोन्ही वेळेस आपल्याला पालकांकडून त्यांच्या मोबाईलवरून OTP हा घ्यावा लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण स्टुडंटच्या याला क्लिक करूयात. त्यानंतर स्टुडंटचा इथं आधार नंबर टाकायचा आहे, OTPला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP सेंड सक्सेसफुली असा मेसेज इथे आपल्याला क्लिक करायचा आहे आणि पालकाशी संपर्क करून तो OTP आपल्याला इथे मिळवायचा आहे. इथे आपल्याला OTP टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे काही परमिशन मागते, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर बघा, स्टुडंट आधार अपडेट सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. आता इथे बघा, आपण वरती दिसतंय अपडेट आधार आता आणि खालच्याच मी तो अपडेट आधार केलेला आहे विद्यार्थ्याचा. तिथे येते अपडेट पॅरेंट्स आधार. त्या निळ्या याच्यातला पुन्हा क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला पॅरेंट्स निवडायचं आहे. आता याच्यामध्ये मदर, फादर किंवा गार्डियन यापैकी कोण निवडणार आहोत ते बघायचं आहे. आपण शक्यतो फादरचंच घेऊयात. तिथे आधार नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा OTPवरती क्लिक करायचं आहे, ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे, सेंड OTPला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला OTP सेंड सक्सेसफुली असेल त्याला क्लिक करायचं आहे. संबंधित नंबरवरती कॉल करून आपल्याला पालकांना OTP मिळवायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तो आपल्याला परमिशन मागते, त्याला ओके करायचं आहे. यानंतर बघा, पॅरेंट्स आधार अपडेट सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला, याला ओके करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण तिथे जर गेलो की आता इथं जिथं अपडेट आधार आहे तिथे बघा याने दिसते आहे, निळ्या याच्यात दिसत नाही. त्यानंतर आपल्याला ॲक्शनमध्ये आलेलं आहे बघा, इथे आता ॲक्शनमध्ये आपल्याला दाखवत आहे शो प्रोफाईल. स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी सगळे त्याची माहिती आपल्याला दिसत आहे बघा. आता इथे आपल्याला त्याचं फॅमिली इन्कम टाकायचं आहे. डिसेबिलिटी काय आहे का बघायचं आहे. BPLमध्ये आहे का, येस नो त्याला आपल्याला करायचं आहे. नंतर आहे चाइल्ड नंबर इन फॅमिली, म्हणजे ते किती नंबरचा तो मुलगा त्यांच्या फॅमिलीमधला आहे. शक्यतो आपल्या स्कॉलरशिप आहेत ते फक्त पहिल्या 2 मुलांनाच मिळतं, त्या संदर्भात असेल. त्यानंतर इथे संबंधिताचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोफाईल जे आहे स्टुडंट प्रोफाईल ती इथे अपडेट करायची आहे. हे स्टुडंट प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपल्या स्कीमवरती आपल्याला काय करायचं आहे हे आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.